मोठ्या संख्येने जे आहे ते मोर्चेकरी या मोर्चात सहभागी चित्र पाहायला मिळतं। त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, जालन्यात भव्य मोर्चा काढण्यात आलाय, तुमच्या बंधूंना न्याय द्या अशी मागणी जी आहे ते सर्वसामान्य नागरिक करतात। मोठा आक्रोश पाहायला मिळतोय। भावना विवश होत आहेत लोक आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक समर्थन देत आहेत आणि देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळेल यासाठी सगळे प्रयत्नमध्ये आहेत आणि न्याय भेटलाच पाहिजे या भूमिकेत ठाम आहेत। संतोष देशमुख जाऊन एक महिना उलटून गेलाय, अजूनही जे जनमानसात प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय, तुमच्या पाठीशी उभे राहिले, काय मागणी असणार आहे सरकारकडे या मोर्चाच्या माध्यमातून? तपासात गती आली पाहिजे, लवकरात लवकर तपास झाला पाहिजे, आरोपीला जेरबंद केलं पाहिजे आणि पुढील कारवाई होऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। निश्चित आपण बघतोय CID असेल, SIT असेल, बीड पोलीस तपास करतात, मात्र अजूनही एक आरोपी जे अटक झाला नाही, साधे एका आरोपीचा मोबाईलही अजून पोलिसांना सापडला नाही। आता त्याचं आपल्याला प्रश्नाचं उत्तर विचारावं लागेल डिपार्टमेंटला की कशात अडकलंय, का नाही मोबाईल सापडत, का आरोपी कुठं दडलेला आहे, हे आपल्याला त्यांना विचारून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण घ्यावं लागेल। निश्चितच हे होते धनंजय देशमुख ज्यांनी आपली भावना मांडली। आपल्यासोबत वैभवी आहे। वैभवी काय सांगती, शिक्षण सोडून आता वडिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय। एका महिन्यापासून तुझा हा संघर्ष सुरू आहे। आम्ही न्याय मागतो, आम्हाला न्याय पाहिजे। हजारोच्या संख्येने लोक आज रस्त्यावर उतरलेत, संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी करतात। मोठ्या प्रमाणात समाज तुमच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभा राहिलाय। समाजाचा हा भावना आहे, तो याचा आक्रोश आहे भावनेचा आणि सर्वजण आज आमच्या पाठीमागे आहेत आणि सगळ्यांना एकच विनंती करते, आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात तसेच कायम राहा। सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून काय विनंती असणार आहे? विनंती पहिली पण हीच होती, आता पण तीच आहे आणि न्याय मिळूस तर पण मागणी तीच राहील की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय पाहिजे। ही वैभवी होती। आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आहेत। भैया काय सांगशील, वडिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चात सहभागी झालाय? आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहे। इतक्या मोठ्या संख्येनं देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे हे सगळे लोक उभे राहिलेत, काय वाटतं? वडिलांना न्याय मिळावा पाहिजे। निश्चितच आपण जर बघितलं तर हे सर्व देशमुख कुटुंबीय होतं। आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे, त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे अशी मागणी जी आहे ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जालन्याच्या मोर्चातून केली। कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।